नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 29.97% शिल्लक असल्याने नंदुरबार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अमोल बागुल यांनी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करा असे आवाहन केले आहे। नंदुरबार शहरात 5 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे। आगामी काळात देखील येत्या जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे। शहरात तसेच परिसरात नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन नंदुरबार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अमोल बागुल यांनी केले आहे। आगामी काळात ज्या पद्धतीने पाणीपुरवठा होत होता तोच कायम ठेवून पुढील कोणत्याही प्रकारचे पाणीपुरवठा वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही। नंदुरबार शहरवासियांना 5 दिवसाआड पाणीपुरवठा हा येत्या जुलै ते ऑगस्ट महिन्यापर्यंत होणार असल्याची माहिती नंदुरबार नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अमोल बागुल यांनी दिली आहे। नंदुरबार नगर परिषदेच्या जलस्रोत विरचक धरणामध्ये सध्या 29.97% पाणीसाठा शिल्लक आहे। गतवर्षी पावसाळ्यात पाऊस न झाल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे आणि नगर परिषद प्रशासनाने या पाणी टंचाईला तोंड देण्याकरता ज्या उपाययोजना आखल्या त्याला सर्वसामान्य नागरिकांनी देखील खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आहे। त्यामुळेच हा जो सध्याचा पाणीसाठा आहे हा पाणीसाठा आपण साधारणतः जुलै ऑगस्ट पर्यंत वापरू शकू अशा स्वरूपाचं नियोजन आहे। सध्या जो पाणी पुरवठ्यामध्ये गॅप दिला जातो तो गॅप कुठेही न वाढवता आहे त्याच प्रकारे पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्याकरता आपण आंबेबारा धरणातून देखील 40 MCFT पाणी हे उचललेलं आहे। त्यापैकी 20 MCFT पाण्याचा सध्याचा साठा आहे तो आपल्याला प्राप्त झाला आहे आणि त्याद्वारे देखील आपलं पाणी पुरवठा चालू आहे। पाणी पुरवठा ज्या प्रकारे आपण काटकसर करत आहोत त्या प्रकारे नागरिकांना देखील एक विनंती आहे की पाणी हे त्याची सांडलवण करू नका, वाया घालू नका। जर आपल्या पाईपमध्ये लिकेज असेल तर ते लिकेज दुरुस्त करा। आपल्या नळांना जर तोट्या नसतील तोट्या लावून घ्या आणि जर मोटर लावलेली असेल तर पाणी आपलं भरून झाल्यानंतर विनाकारण अपव्यय करू टाळा आणि पाणी जपून वापरा, कारण पाणी हे अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे। येत्या पावसाळ्यामध्ये लवकर पाऊस सुरू व्हावा आणि नंदुरबार नगर परिषदेला जो पाणी पुरवठा करणारा विरचक तलाव आहे त्याच्या कॅचमेंट एरियामध्ये हा पाऊस पडावा हीच आपण सध्या तरी सदिच्छा बाळगू शकतो।